मॉर्निंग, वेलकम टू माय चॅनल. माझं नाव अन्वेषा भानुसरे आहे. मी शिलाटणे येथे राहते. मी 9 इयर्सची आहे. मी लोणावळ्यातील KVN स्कूलमध्ये शिकत आहे. थांबा सॉरी, तुम्हाला माहीत नसेल की KVN म्हणजे कोणती स्कूल. KVN म्हणजे कैवल्य विद्यानिकेतन ही स्कूल लोणावळ्यामध्ये आहे. मी तिथे स्टडी करते. मी तुम्हाला आता माझ्या फॅमिलीचं इंट्रोडक्शन करून देते. माझ्या फॅमिलीत आजी आजोबा, काका काकी, छोटे काका काकी, मोठ्या काका काकींचे 2 मुलं आहेत. छोट्या काकांची 1 मुलगा 1 मुलगी आहे. आमची फॅमिली 14 जणांची आहे. सॉरी थांबा, माझ्या दादाचं लग्न झालं आहे. तर आमची फॅमिली 15 जणांची आहे. आमच्या फॅमिलीत एक मार्वल नावाचं छोटंसं डॉग पण आहे. त्याचं नाव मार्वल आहे. तर आमची टोटली 16 जणांची फॅमिली आहे. आणि माझी एक फ्रेंड पण आहे. तिचं नाव सई आहे. तुम्ही तिला बघितल्यानंतर तुम्हाला वाटेल की ती माझ्यावरून मोठी आहे, पण ती माझ्यावरून छोटी आहे. आमच्या घराशेजारी एक निकिताई म्हणून पण राहतात. बंद कर. चॅनल मी आणि माझ्या वहिनींनी स्टार्ट केलेला आहे. आता माझ्या वहिनी इंट्रोडक्शन देतील. नमस्कार. मी आणि माझ्या छोट्या ननंदबाई अशा आम्ही दोघी जणी हा यूट्यूबचा चॅनल हँडल करणार आहोत. आणि त्यांचा फर्स्ट टाइम आहे, माझा पण फर्स्ट टाइम आहे. चुकलं वाकलं तर ऍडजस्ट करून घ्या आणि एन्जॉय करा. मध्ये मम्मी पप्पा आणि दीदी आणि मी आहे. माझ्या पप्पांचे नाव हेमंत भानुसरे आहे. माझ्या मम्मीचे नाव सीमा भानुसरे आहे आणि माझ्या दीदीचं नाव मुग्धा भानुसरे आहे. थांबा कोणतरी आले. सई, तू कुठे होती एवढ्या वेळ? कुठे गेलती? मी आज पास झाली म्हणून हे घेतले चॉकलेट. कॉंग्रॅच्युलेशन. इथे सई आलेली आहे. तू कुठे गेली होती? मी पास झाले म्हणून. बोला ना, तुम्ही काय चॉकलेट वाटतात? मी पेढे वाटले, तू चॉकलेट वाटते. आज मी बाजारात नाही गेले. मी उन्हातून आलेलो आहे आणि आम्हाला कोकम सरबत वहिनीला कोकम सरबत बनवायला सांगूयात. वहिनी, आम्हाला कोकम सरबत बनवा. मला आणि सईला कोकम सरबत बनवा. हा लावते. लवकर आणा. आले. कोकम सरबत घेऊन आले तुम्हाला. या. थँक्यू. कोकम सरबत. नमस्कार. माझ्या ननंदबाईंनी मला फरमाईश केली की कोकम सरबत पाहिजे, तर मी त्यांच्यासाठी त्यांना कोकम सरबत बनवून दिलेला आहे. कसा वाटलं तुम्हाला कोकम सरबत? छान. ह्या माझ्या ननंदबाई, ह्या पण माझ्या ननंदबाई. मी त्यांची वहिनी. ह्या आमच्या आजी. बाहेर खूप ऊन आहे त्यामुळे आम्ही घरातच बसलो. म्हणले काय करायचं बसल्या बसल्या. आता आम्ही जस्ट बोललोच होतो दोघी जणी, अनुताई आणि मी. म्हणजे ह्या अन्विषा आहे त्यांचं नाव. ह्यांना अनु म्हणतात सगळेजण लाडानी, तर मी त्यांना अनुताई म्हणते ननंदबाई असल्यामुळे. तर बसल्या बसल्या काय करायचं, तर आम्ही म्हणलं आपण डेली ब्लॉगिंग स्टार्ट करूयात. त्यामुळे आज आमचा फर्स्ट डे आहे. आम्ही डेली ब्लॉगिंग रोज टाकणार आहे. मॉर्निंगला तुम्हाला 8 वाजता ते व्हिडिओ आमच्या चॅनलवरती अपलोड होतील. नाव काय ठेवायचं चॅनलचं, तर आम्ही खूप सजेशन घेतलं सगळ्यांचं. कोण म्हणते भानुसगरे फॅमिली ठेवा, कोण म्हणते अनुज द ब्लॉग ठेवा, कोण म्हणते ननंद भाऊजया ठेवा, ननंद भाऊजयांची जुगलबंदी म्हणून. परत कोण म्हणतंय की निवांत फॅमिली असं ठेवा. निवांत म्हणजे तुम्ही जेव्हा मोकळे बसलेले असता तेव्हा तुम्ही व्हिडिओ करणार आणि जे लोक फ्री असणार ते व्हिडिओ बघणार तुमचे. तर त्यामुळं मग म्हणलं की निवांत फॅमिली एक आम्ही सजेस्ट केलंय. त्याच्यानंतर भानुसगरे फॅमिली ब्लॉग्स असं अजून एक नाव आहे. आता मी सध्या कन्फ्यूज आहे की नक्की चॅनलचं नाव काय ठेवायचं. तर भानुसगरे फॅमिली, अनुताई म्हणतात की भानुसगरे फॅमिलीच नाव ठेवायचं. तर आम्ही आज चॅनल चालू करत आहोत आणि आमच्या चॅनलचं नाव असणार आहे भानुसगरे फॅमिली. खायची इच्छा झालेली आहे. आम्ही कैरी तोडायला चाललोय. वहिनी चला.
डे त्या दिवशी आम्ही चाललो होतो. मम्मी मम्मी इकडं हे झाड पडलेलं आहे. वहिनी वहिनी प्लीज हेल्प. अशा प्रकारे आमची कैरी खाली पडलेली आहे. बघू शकता आम्ही अशी एवढी मोठी अशी कैरी तोडलेली आहे. चला तर आता जेवायला. मोठ्या काकांच्या घरी चाललोय. आले नाही लागत. नमस्कार, ह्या आहेत माझ्या सासूबाई. आई तुम्हाला कसं वाटतंय? आम्ही शूटिंग चालू केले, ब्लॉगिंग चालू केले तर रोज. छान वाटतंय, चांगलं वाटतंय, मस्त मस्त मी शूटिंग काढते तर तुला कसं वाटतंय? छान वाटतंय. काय पण चालेल. हे काय चालू आहे अनुताई आणि सईताईंचं? काय करताय तुम्ही? माझा पेत आहे. माझं पिताय. सईताई तुम्ही काय करताय? मी पण माझंच पेत येते. आता चहा बनवायला घेतात ते. पॉज करा. कट करा. अनुताई तुम्ही काय करत आहात? मी चहापत्ती टाकते. हा करते ना. हा बस आता शुगर किती? 2 टाका ते बरोबर. 2. थोडीशी अजून टाका. आम्ही बनवत आहोत चहा. बस चहा बनवायला आलेले आहेत आमचे हे बाबा. ह्यांची ओळख आम्ही तुम्हाला करून नाही दिलेली. हे आहेत बाबा, आजी, आजोबा. आणून दीदींना म्हणतात ते की साखर किती टाकली. त्यांना त्या फर्स्ट टाइमच चहा बनवतात ते. गावात नाही. मम्मी त्यांच्यासोबत गेलेत. आपण जाऊयात सदिच्छा दीदीकडे. सदिच्छा दीदी, काय करते? काय नाही.
इथे चहा उकळतोय. तुम्ही पिणार का चहा? नाही. नाही पिणार. चहा मस्त झालेला आहे. अनुताईंच्या हाताला खूप भारी टेस्ट आहे. एकदम स्मेल खूप भारी सुटलेला आहे चहाचा. एकदम एकच नंबर. माझ्या हाताचं काय सगळं तुम्हीच केलंय. आता चहापत्ती तुम्ही टाकली, साखर तुम्ही टाकली, मेन तर तेच असतात ना इन्ग्रेडियंट्स. नाही झालंय गोड. बघा आजी काय म्हणते. आजी म्हणतात ते जर गोड चहा नसेल झाला तर सगळा चहा अनुताईंना प्यायला भेट लागणार. पण असं नाही होणार. आम्हाला अनुताईंवरती पूर्णपणे विश्वास आहे की चहा गोड झालेला आहे. मस्त असा चहा उकळलेला आहे. आम्ही अद्रक टाकल्यामुळं त्याचा मस्त असा फ्लेवर आलेला आहे. आता आम्ही तो चहा गाळत आहोत. आमच्या अनुताई घेऊन चाललेले आहेत आई बाबांना चहा. आजींना दिलेला आहे. आता बाबांना चहा. बाबा एकदम खुश झालेले आहेत अनुताईंना चहा देता वेळेस बघून. कसं झालंय बाबांना बाबा? चहा कसा झालाय? यांनी आम्हाला क्रीम रोल दिले. तुम्हाला दाखवते. क्रीम रोल दिले आणि सई इथे बसली आहे. आता आम्ही चाललोय वरती टेरेसवर. बाबांनी आम्हाला वरती झाडून घ्यायला सांगितलंय. बाबा पण आहेत वरती. चला. कुठेतरी काहीतरी आहे. तुम्हाला आमच्या इथला बॅकग्राऊंड दाखवतो. द्या ना, मी घेते. द्या ना, द्या, मी घेते. या तर मला. तुम्हाला इकडे सई 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 हाय कर की. खूप कचरा आहे इथे. बाबा इथं रात्री झोपणार आहेत म्हणून आम्ही इथलं झाडून घेतोय. काय काय कधी? हा हा लय कचरा आहे. सडे कचरा बघ किती आहे.
किती घाण झाली ते. ओ माय गॉड, थांबा तुम्हाला दाखवते किती घाण आहे. ह्याच्यात किती घाण झाली आहे. आपण एक काम करू, उद्या ना हे सगळं धुवून टाकू. हां, धुवून. बाबा तसे पण म्हणले धुवायचे. आणि इकडे पण दाखवते. घराच्या किती जवळ डोंगर आहेत बघू शकतो. हे क्लाउड बघा, क्लाउड्स आहेत. डोंगर खूप जवळ आहेत ॲक्च्युली. तुम्हाला दाखवू का? आम्ही इथे आहेत. नमस्कार मंडळ, आमच्या इथं बघा कोण आले आज जेवायला. या ना ताई. ही माझी आत्या आली होती आज मला सरप्राईज भेट द्यायला. आता ती निघालेली आहे. मला आजचा फर्स्ट ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. शेअर अँड सबस्क्राईब. बाय.